स्वाध्याय इयत्ता 6वी विषय इतिहास पाठ 4 वैदिक संस्कृती। प्रश्न पहिला, पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा। 1. वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया। लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी। 2. वेदकालीन मनोरंजनाची साधने। गायन, वादन, नृत्य, सोंगट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार। 3. वेदकालीन 4 आश्रम। ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम। प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ओळखा। 1. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद। चूक। 2. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद। बरोबर। 3. यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद। बरोबर। प्रश्न तिसरा, एका शब्दात उत्तरे लिहा। 1. वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत। 2. विद्ध म्हणजे जाणणे। 3. गोधूम म्हणजे गहू। 4. घराचा प्रमुख म्हणजे गृहपती। 5. श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी। प्रश्न चौथा, नावे लिहा। 1. तुम्हास माहीत असलेली वाद्ये। तबला, वीणा, मृदंग, बासरी, टाळ, डफली। 2. सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने। लक्ष्मीहार, नथ, सेवनपीस, एकदाणी, गहुमाळ, चपलाहार, चपलाकंठी, चंद्रहार, नेकलेस। 3. सध्याची मनोरंजनाची साधने। DVD, मोबाईल, टीव्ही, कम्प्युटर। प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा। 1. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता। उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत। दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते। 2. वेद काळात गायींची विशेष काळजी का घेतली जाई? वेद काळातील लोकांना गायीचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत। त्या काळात गायींचा विनिमयासाठीही उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष किंमत असे। अशा किमती आणि उपयुक्त गायी कोणी चोरून नेऊ नयेत म्हणून वेद काळात गायींची विशेष काळजी घेतली जाई। 3. संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा। मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे। फार काळ एके ठिकाणी राहू नये। प्रश्न 6वा, टिपा लिहा। 1. वेदकालीन धर्मकल्पना। वेदकालीन लोकांनी निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, नद्या, पृथ्वी यासारख्या निसर्ग शक्तींना देवता मानले होते। या देवता प्रसन्न होण्यासाठी वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात। त्यासाठी ते लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करीत असत। या यज्ञविधीला फार महत्त्व होते। 2. वेदकालीन घरे। वेद काळातील लोकांची घरे मातीची किंवा कुडाची असत। गवतांचे, वेलींचे जाडसर तट्टे विणून
त्यावर शेण व माती लिंपून कुडाच्या भिंती तयार केल्या जात. घरातील जमीन शेणाने सारवली जात असे. त्या काळात गवताने शाकारलेली उतरत्या छपरांचीही घरे होती. 3. वेदकालीन शासन व्यवस्था. वेदकाळात राज्याची रचना ग्रामवसाहती, ग्रामवसाहती समूह, जन व जनपद अशी असे. प्रत्येक विभागाचे प्रमुख अधिकारी असत. पुरोहित व सेनापती हे महत्त्वाचे अधिकारी होते. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत व जन अशा 4 संस्था होत्या. ज्येष्ठ व्यक्ती व स्त्रिया यांचाही समितीत समावेश होता. समितीत लोकांचाही समावेश होता.